एक होती मॉम. तिचं नाव काय? आपण आईच म्हणूया. नि मुलगा सनी, तिचा लाडका सनी. सनीचं एका मुलीवर प्रेम बसलं. तो व्याकुळ दिसू लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? सनी म्हणाला, आई माझं एका मुलीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय. आई म्हणाली, मग आधी कर ना. पण आई तिची एक अट आहे ग, तिला तुझं काळीज हवंय. आई म्हणाली, मग घे ना माझ्याकडून. आईनं आपलं काळीज त्याला काढून दिलं. सनी धावत धावत मुलीकडे निघाला. जाताना रस्त्यात त्याला ठेच लागली. हातातलं काळीज खाली पडलं आणि आणि त्यातून आवाज आला, बाळा तुला लागलं तर नाही ना? तुला कुठे खरचटलं तर नाही ना? बाळा तू नीट आहेस ना? गुड इव्हनिंग मेरी. ओ गुड इव्हनिंग. कम. अरे वाह. ओ हो. केक. आज वाढदिवस तुझा. आय एम सॉरी मेरी, माझ्या लक्षातच आलं नाही. आज 28 डिसेंबर तुझ्या रॉबर्टचा बर्थडे. आज 5 वर्ष झाली नाही त्या ट्रॅजेडीला. ट्रॅजेडी? आय एम सॉरी, आय मीन त्या इन्सिडेंटला. आपलं संपूर्ण फ्लोरिडा, पूर्ण अमेरिका हादरून गेली होती त्या बातमीनं. पायलट म्हणून रॉबर्टचं ते पहिलंच फ्लाईट, ट्रायल फ्लाईटच म्हणा ना. बरोबर तुझा नवरा पीटर, एक्सपर्ट पायलट. एअरपोर्टवरून रॉबर्टचं विमान उडतंय काय आणि अर्ध्या तासामध्ये ते अदृश्य होतं काय. सारच अद्भुत. मेरी, आज रॉबर्ट असता तर 25 वर्षाचा असता नाही? असता तर म्हणजे बर्टी आता नाही असं म्हणायचंय तुला अँथनी? आय एम सॉरी मेरी, पण मला असं वाटतंय की तुझा नवरा आणि तुझा मुलगा परत कधी येणार नाही ही वस्तुस्थिती हळूहळू तू मान्य करायला हवी आहेस.
हे बघ केवळ अंधश्रद्धे नाही, नाही. रॉबर्ट आणि पीटर परत येतील ही माझी अंधश्रद्धा नाहीये. मेरी, तो माझा विश्वास आहे. येस, इट्स माय फेथ. यु नो, हे बघ, कुठल्याही शास्त्रीय सिद्धांताचं पाठबळ नसलेल्या पोकळ श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणतात. राईट? राईट. पण एखाद्या शास्त्रीय सिद्धांतावर ठामपणे उभी असलेली श्रद्धा ही श्रद्धा नसते अँथनी, तो असतो विश्वास. बट शास्त्रीय सिद्धांत. येस, माझ्या या विश्वासामागे शास्त्रीय सिद्धांत आहेत. मेरी, रॉबर्ट आणि पीटरचं विमान ज्या भागात नाहीसं झालं त्या बर्मुडा ट्रायंगल विषयी काही शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं. मेरी, मेरी. अँथनी, जरा माझी ती औषधाची बाटली दे. ओ ओ. औषधाचा डोस घ्यायचा आहे. All right, Mary? येस. अस्थमा पाहुणा म्हणून नकळत केव्हा तरी आला आणि आता मालक झाला या देहाचा. मेरी, ही अंधश्रद्धा. आता हा केक ही अंधश्रद्धा नाही. आता ह्या केक विषयी म्हणशील ना तर ती मात्र माझी श्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणावं तर 5 वर्षापूर्वी रॉबर्ट असाच बर्थडे केक ठेवून गेला होता, न कापता. अजूनही सर्व डोळ्यासमोर येते. डॅड, कसं बांधलाय तुम्ही टायचं नॉट? हा, अहो माझं पहिलं फ्लाईट आहे. तुम्ही किती टेन्स झालात? तुम्ही तर असे टेन्स झालात जसं काय तुमचंच पहिलं फ्लाईट. थोडा नर्वस झालोय खरा. मला वाटतं तुमच्या पहिल्या फ्लाईटच्या वेळेला तर तुम्ही नर्वस हा? अजिबात नव्हतो. थोडेसे. चांगला मजेत घरातून निघालो होतो. आता आजचं म्हणशील ना बर्डी, तर आपल्या मुलाच्या पहिल्या फ्लाईटचं टेन्शन अनुभवायला बाप व्हायला लागतं. माय सन बाप. यु नो बर्डी, गेली 20 वर्ष मी आणि मेरीना एकच स्वप्न पाहिलं. एकच. हो, बर्टी बेटा, ते स्वप्न साकार होत असलेलं अनुभवताना आपल्या बापाला थोडं टेन्शन आलं तर ते तू समजून घ्यायला हवंस. सर्टनली मॉम. असं काय करतेस? अगं मला चांगलीच जाणीव आहे तुम्ही दोघांनी मला कसं घडवलंय याची. मला अजूनही आठवत आहे, माझ्या एका वाढदिवसाला तुम्ही एक छोटंसं विमान आणलं होतं आणि म्हणाला होता तुला सुद्धा माझ्यासारखं पायलट बनायचंय मैसन. आणि आज तो दिवस आलाय. येस. घे वाव या. तुझी फेवरेट डिश. विश यू गुड लक मैसन. थँक्यू सो मच मॉम. थँक्यू व्हेरी मच. मॉम, तुझा दुपारचा डोस तू घेतला नाहीयेस, तो आत्ता आमच्या समोर घे बघू. अरे घेईन रे मी तुम्ही गेल्यावर. आणि हे बघ, संध्याकाळचा डोस तुम्ही आल्यावर तुमच्या समोरच घेईन. चालेल? नक्की ना? हो. अस्थमा खूप बळावत चाललाय तुझा. किती वाजले? 1:30 वाजता सर रदरफोर्ड एअरपोर्टवर आपण रिपोर्ट करायचं आहे. 1 वाजता निघायला हवंय हो आपण. हो. 10 मिनिटं आहेत अजून. तुम्ही शांतपणे खा बघू. तुमच्या तयारीचं मी बघते. आणि बर्टी बेटा, हं. शांतपणे उडवायचं. मॉम, किती काळजी करतेस तू? अगं येईन मी 2 तासांचं तर हे फ्लाईट आहे. 2 वाजता बरोबर सर रदरफोर्ड एअरपोर्ट वरून टेक ऑफ. टॉर्पेडो बॉम्बर झू 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 झू. अर्ध्या तासात अटलांटिक बेटाजवळ डमी जहाजावरती बॉम्बिंग. करेक्ट. धडाम, धूम, धाड, धाड. आणि पुन्हा 4 वाजता बरोबर सर रदरफोर्ड एअरपोर्ट वरती लँडिंग. आणि 5 वाजता टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग? डोर बेल ग. ओ, मला औषधाचा डोस दिला. राईट राईट. बर्डी, सारं सामान व्यवस्थित घेतलंय? सगळं व्यवस्थित घेतलंय. भरलेस बॅगेत? येस. अरे हो, संध्याकाळी तुम्ही सरळ घरी परत या. बर्टी, तुला तुझा बर्थडे केक कट करायचं लक्षात आहे ना? हो मॉम. संध्याकाळी काही पाहुणे येणार आहेत, त्यांना लेट व्हायला नको. कळलं ना? तू येस अजिबात काळजी करू नकोस. आम्ही डायरेक्ट घरीच येतो. तू सर्व तयारी करून ठेव. येस येस. निघायचं बर्डी? चला बाय मॉम. टेक केअर बर्टी.
सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित बघ. लँडिंग करताना काळजी घे. मॉम, किती काळजी करशील तू माझी? अरे ट्राय टू अंडरस्टँड माय सन. अरे किती झालं तरी मॉम आहे ना तुझी, काळजी वाटणारच. तुला आठवतं ग्रॅनी एक गोष्ट सांगायची, ऐक. कुठची? मुलाला काळीच काढून देणाऱ्या आईची. ओ सांगू तुला आता? नाही नाही प्लीज, आत्ता नको, आत्ता मला निघायचंय. हे बघ, मी संध्याकाळी आल्यावरती ऐकेन. नाहीतर तू असं कर ना, काय? दुपारी टेप करून ठेव, मी रात्री झोपताना ऐकेन. येस, गुड आयडिया. तेवढंच तुला दुपारी टाइमपास सुद्धा. निघायचं time? निघायचं, चला. या. टेक केअर बटी. विश यू गुड लक माय सन. मॉम, दुपारचा डोस घ्यायला विसरू नकोस हं? आणि हो, तू ती गोष्ट सुद्धा टेप करायला विसरू नकोस. चला डायरेक्ट निघूया आपण. लेट्स मूव्ह. बाय मेरी. गॉड ब्लेस यू. गोष्ट टेप झाली, पण ती ऐकायला रॉबर्ट काही आला नाही. त्याचा बर्थडे केक सुद्धा तसाच राहिला. मला वाटतं मेरी की विमान उडतानाच काही. नाही, अरे रॉबर्टचं आणि इतर 3 अशी 4 विमानं व्यवस्थित उडाली होती. अर्ध्या तासात बर्म्युडा जवळ समुद्रात होती. माहित आहे मला, समुद्राच्या या भागाला बर्म्युडा ट्रँगल म्हणून कुप्रसिद्ध आहे. हे बघ, विमान तिथंच कोसळलं. नाही, विमान कोसळलं नाही. 4 विमानं व्यवस्थित बर्म्युडा जवळ पोचली आणि रडारवरनं अचानक नाहीशी झाली. आणि 15 मिनिटांनी रॉबर्टचा संदेश आला. काय? एक विचित्र संदेश. मेरी? आम्ही कोठे आहोत समजत नाही. आम्ही बहुतेक पांढऱ्या पाण्यात शिरत आहोत. मेरी? या संदेशानंतर संदेश येणं साफ बंद झालं. I see. अरे एकाच वेळी 4 विमानं नाहीशी झाली, आतील माणसांसकट. या 4 विमानांचा शोध घेण्यासाठी मार्टिन मरीनर हे विमान सुद्धा निघालं. पण आश्चर्य म्हणजे तेही नाहीसं झालं अर्ध्या तासात. नाहीसं झालं? नाही मेरी, मला वाटतं एअरपोर्ट अथॉरिटीजनी तुला ही खोटी बातमी सांगितली असतील. नाही. विमानं तिथंच कोसळली, त्याचा अपघात तिथंच नाही. अरे झाला. अपघात झाला असता तर विमानाचे अवशेष सापडले असते ना. अगं पण विमान समुद्रात खोलवर पाण्यात घुसलं असेल तर. ओके तसं गृहीत धरलं तरी इंधनाचे तवंग पाण्यावर आढळायला हवेत ना. तेही आढळले नाही. पण विमानात कदाचित इंधन नसेल. तसा त्यांना संदेश देता आला असता. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे मेरी की अपघात झालाच नाही? अगं पण आपल्या एअरफोर्सनी तर अपघात म्हणून ही केस केव्हाच फाईल केलंय. त्यांना त्या दोघांना मृत ठरवून त्या दोघांचं पेन्शनही सुरू केलंय. पेन्शन? अरे मी त्या पेन्शनला हात सुद्धा लावलेला नाही असून. पेन्शन, इन्शुरन्स, कॉम्पेन्सेशन, अरे यापेक्षा सुद्धा काही मौल्यवान गोष्टी आहेत रे जगात. आपली माणसं, त्याचं प्रेम, त्याचा सहवास. आय एम सॉरी मेरी, म्हणजे माझ्या म्हणण्याचा तसा उद्देश नव्हता. ऑफकोर्स एअरफोर्सनं ही केस केव्हाच फाईल केले. सगळ्याच गोष्टी सरकारला असं लोकांसमोर उघड नाही करतायत ना. तुला काय म्हणायचंय मेरी? मला काय म्हणायचंय, यापेक्षा या ट्रायंगलचा अभ्यास करणारे सायंटिस्ट काय म्हणतात ना ते तुला सांगते. काय? नाही, कारण मी जर काही म्हटलं तर ते तुला एका आईच्या किंवा पत्नीच्या मनाचे खेळ वाटेल. नाही. ऑफकोर्स आपल्या सरकारनं त्याबाबत एक सिक्रेसी पाळले. हो सिक्रेसी? हो. अहवालाबद्दल सिक्रेसी? येस. कसला अहवाल? काय काय म्हटलंय शास्त्रज्ञानं त्या अहवालात? अरे काय आहे माहितीये का, या विभागामध्ये फार पूर्वीपासून, अगदी कोलंबसाच्या काळापासून काही विमानात नाहीशी होण्याचे प्रकार घडलेत.
अगदी जहाज सुद्धा. आणि जेव्हा जेव्हा हे प्रकार घडलेत ना तेव्हा तेव्हा UFOज आय मीन उडत्या तबकड्या दिसल्यात. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे सायंटिस्ट एका निष्कर्षाला पोचलेत. ते म्हणजे एक मोठी प्रगत संस्कृती या अफाट अंतराळात नांदत आहे आणि आपल्यावर कायम लक्ष ठेवू नये. मेरी तुला असं म्हणायचं आहे की त्याच लोकांनी आपली ही विमानं जहाज पळवली. येस, फॉर द स्टडीज. मेरी तशी शक्यता जरी गृहीत धरलीस तरी तुझा नवरा तुझा मुलगा परत येणार नाहीये मेरी. कारण अजूनपर्यंत अपघातात सापडलेल्या त्या जहाजावरून किंवा विमानावरून कुणीही परत आलेलं नाहीये मेरी. नाही रे, नाही. माझा पीटर आणि रॉबर्ट नक्की परत येतील. माझी मनोदेवता मला ग्वाही देते ना. अरे कुठेतरी कैदेत असतील ते. त्यांच्या इथे येण्यासाठी सुटकेची संधी बघत असतील. तुला कल्पना नाही अँथनी. अरे आपली मम्मी वेळेवर डोस घेते की नाही औषधाचा त्यासाठी माझा रॉबर्ट काळजीनं धड जेवत नसेल. माझा पीटर अस्थमाच्या काळजीनं झोपत नसेल. माझी खात्री आहे माझा बर्टी आपला बर्थडे केक कापण्यासाठी नक्की परत येईल. म्हणून तर मी असं त्याच्या बर्थडेला केक बनवून तयार ठेवते. मेरी मी तुला यश चिंततो. दुसरं माझ्या हातात आहे तरी काय. येऊ मी. हो बाय. मला खूप उशीर झालाय. ॲना वाट पाहत असेल. हो. बाय मेरी. बाय. मेरी त्या खिडकीत बघ. धुकं बघ कसं गडद होत पसरत चाललंय. मेरी तुझ्या मनातही गेली 5 वर्ष हे धुकं असंच गडद होत चाललंय. मेरी हे धुकं कुठंतरी विरळ व्हायला हवं ना मेरी. विरळ व्हायला हवं ना. मी जिजसला तुझ्यासाठी प्रार्थना करतो मेरी. तुझ्यासाठी जिजसला मी प्रार्थना करतो. हे धुकं कुठंतरी विरळ तर व्हायला हवं. 2 वाजता बरोबर सर रदरफोर्ड एअरपोर्ट वरून टेक ऑफ. टॉर्पेडो बॉम्बर झू 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 झू. अर्ध्या तासात अटलांटिक बेटाजवळ डमी जहाजावरती बॉम्बिंग. करेक्ट. आणि पुन्हा 4 वाजता बरोबर सर रदरफोर्ड एअरपोर्ट वरती लँडिंग. आणि 5 वाजता टिंग टॉंग टिंग टॉंग. God is great. अरे अँथनी बघ मी म्हणत होती ना. हे स्वप्न नाही आहे मेरी. वास्तवच आहे. पण कुणालाही बोलवू नकोस. कुणालाही. अरे आज मी इकडे सगळं फ्लोरिडा गोळा करेन आणि जंगी पार्टी दे. हे बघ मेरी आम्हाला लगेच निघायचंय. मेरी बर्टी तू मेरी म्हणालास. नेव्हर माइंड मेरी. आम्ही तुला सर्व समजावून सांगतो. मला थोडं हायड्रॉक्स सेट दे. आय मीन पाणी. हे बघ पीटर आपल्याला लवकर इकडनं निघालं पाहिजे. डोंट वरी. मी आटोपतो सर्व काम. हिच्या केसचे DNA अनालिसिस आपल्याला एक्झॅक्ट अँटीबायोटिक्स साठी मदत करेल. यू आर राईट. मला आश्चर्य वाटते. तुम्हा दोघांना इथे परत आल्याचा काहीच आनंद झालेला दिसत नाहीये. अरे पीटर काय आहे सगळं.
अरे गेली 5 वर्ष मी एक एक क्षण तुमच्या येण्याची वाट बघत होते आणि तुम्ही म्हणता वेळ नाही. हे हे सगळं फ्लोरिडा, हे सगळं जग मला वेड्यात काढत होतं, वेड्यात. कधीही परत न येणाऱ्या आपल्या नवऱ्याची आणि मुलाची वाट बघणारी एक म्हातारी, भ्रमिष्ठ म्हातारी. पण माझी खात्री होती तुम्ही परत यालच. तुम्हाला हे तुमचं विमान अपघातात सापडलेलं नाहीये, तुम्हाला पळवून नेलंय दुसऱ्या एका संस्कृतीनं आणि संधी मिळताच तुम्ही परत याल, हो ना? यू आर राईट मेरी. आम्हाला किडनॅप करण्यात आलं होतं. आमच्या विमानासकट यापूर्वी किडनॅप केलेल्या शेकडो जहाज आणि विमानांप्रमाणेच एका महान संस्कृतीनं, जी तुमच्यापेक्षा फार प्रगत आहे. काय म्हणालास तू? तू तुमच्यापेक्षा म्हणालास? हा, म्हणजे आता तू त्यांच्यातला झालास? हो. आणि मी वेडी समजत होते तुम्ही त्यांच्या कैदेत असाल, सुटकेसाठी तडफडत असाल, पळून जायची संधी शोधत असाल. सुरुवातीला आम्हालाही तसंच वाटलं होतं मेरी. आम्ही तसाच विचार करत होतो, पण आता नाही. हे बघ मेरी, आमच्याकडे फक्त 15 मिनिट आहेत, त्यानंतर आम्ही परत जाणार आहोत आमच्या संस्कृतीत, जी तुमच्या या अर्थपेक्षा शेकडो वर्ष पुढे आहे, जिथे शास्त्र हेच जीवन आहे, प्रयोग हाच मार्ग आहे आणि संशोधन हेच ध्येय आहे. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही दोघं आता परत जाणार? आय डोंट बिलीव्ह इट. अरे अरे पीटर, मग 15 मिनिटांसाठी तू आलास तरी कशाला तुम्ही? एका छोट्या कामासाठी. मेरे तुला ठाऊक आहे ना, आमच्या ग्रहावर नेहमी संशोधन सुरू असतं. कालच आमचा सायंटिफिक कमांडर म्हणाला त्याला अस्थमाग्रस्त फुफ्फुसांवर संशोधन करायचंय म्हणून. आणि आम्हाला तुझी आठवण झाली. तो सिनियर सायंटिफिक कमांडर म्हणाला आणि तुम्हाला माझी आठवण झाली? हा, गेल्या 5 वर्षात तुम्हाला माझी आठवण एकदा झाली, ती सुद्धा तो सिनियर सायंटिफिक कमांडर म्हणाला म्हणून. आणि मी वेडी समजत होते. माझ्या काळजीनं 2 जण जेवत नसतील, शांतपणे झोपत नसतील. एनिवे, तुम्ही औषध आणले माझ्यासाठी? या बॉक्समध्ये आहे का? आम्ही अस्थम्यावर संशोधन केलं असं म्हणालो नाही मेरी. मग आमच्या सिनियर सायंटिफिक कमांडरला संशोधन करायचंय अस्थमाग्रस्त फुफ्फुसांवर. त्यासाठी तुम्ही मला न्यायला आलात तुमच्या ग्रहावर? नाही बाबा, मी मुळीच यायची नाही तुमच्या त्या ग्रहावर. मी आपली मेरी. नाही पीटर, मी नाही येणार तुमच्या त्या ग्रहावर. अरे मला संशोधन नकोय, औषधं नकोय. त्यापेक्षा मी इथेच मरेन माझ्या माणसांमध्ये. हो. हे बघ मेरी, तुला घेऊन जाण्याविषयी आम्ही काहीच म्हणालो नाही. आम्ही फक्त तुझ्या फुफ्फुसांविषयी बोलतोय, अस्थम्यानं ग्रासलेल्या. फक्त फुफ्फुसा? म्हणजे मला म्हणायचं काय? हो मेरी, फक्त फुफ्फुस. आम्ही तुला घेऊन जाऊ शकत नाही मेरी. एकतर आमच्या तबकडीत 3ऱ्या माणसासाठी जागा नाही आणि आमच्या ग्रहावर तुला स्थान नाही. स्थान नाही तुला म्हणायचं का पीटर? हो मेरी, ज्यांची वैज्ञानिक आणि तांत्रिक उपयुक्तता शून्य, त्यांची किंमत शून्य आणि त्यांचे आमच्या ग्रहावर स्थानही शून्य. पीटर रॉबर्ट, तुम्ही मस्करी करता ना माझी? हा, बोल ना बर्टी, मॉमी मस्करी आहे म्हणून बोल. नाही मेरी, ही मस्करी नाही. मेरी, आमच्याकडे फार थोडा वेळ आहे. आमच्या तबकडीतील ॲटॉमिक फ्युएल संपण्याआधी आम्हाला निघायला हवं. मेरी, तुझी फुफ्फुस या बॉक्समध्ये घेऊन निघायला हवं. फक्त फुफ्फुसा? म्हणजे तुम्ही मला ठार मारताय? तुमचा निर्णय पक्का आहे? आमचे सर्व निर्णय पक्के असतात. तुम्ही अर्थवरील लोक निर्णय भावनेने घेता, हृदयाच्या संकेतानुसार. आम्ही निर्णय बुद्धीने घेतो, मेंदूच्या आदेशानुसार. अरे, आम्ही पृथ्वीवरची माणसं हृदयाच्या संकेतालाच मेंदूच्या आदेशापेक्षा जास्त मानतो रे. म्हणून तर मेंदूचं कार्य थांबला तरी हृदय थांबेपर्यंत आम्ही माणसाला मृत नाही समजत. भावनेने घेतलेले निर्णय भावनेचा आवेग ओसरल्यावरती बदलले जातात. किमान ते बदलण्याची इच्छा होते. पण बुद्धीने घेतलेले निर्णय कधी बदलावे लागत नाहीत ना त्याविषयी पश्चाताप. पश्चाताप? अरे
पश्चातापच तर माणूस आणि मशीन्स यामधला फरक स्पष्ट करतो. चुका चुका दोघंही करतात रे, माणसं आणि मशीन सुद्धा. पण पण पश्चाताप मात्र माणसंच करतात. पीटर, आटप लवकर. मला मला ठार मारताय तुम्ही. अरे अरे बर्टी, मी तुझी मॉम आहे मॉम. आठवतंय मी तुला 9 महिने माझ्या पोटात वाढवलंय. हो पीटर, मी तुझी पत्नी आहे रे. आठवतंय चर्चमध्ये तू काय म्हणाला होतास फादर समोर? आई, मुलगा, पती, पत्नी ह्या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत, रिलेटिव्ह टर्म्स. निव्वळ भावनांचा खेळ. आम्हाला प्रगती करायची आहे मेरी, फक्त प्रगती. आणि प्रगती भावनेने होत नाही, बुद्धीने होते. अरे अरे, भावना हीच बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे रे. म्हणून तर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर्सना हातपाय देऊ शकता, मेंदू देऊ शकता, पण हृदय तेवढं नाही देऊ शकत. एक दिवस आम्ही तेही बसू. स्वतःचं हृदय गमावलेले तुम्ही काय कॉम्प्युटर्सना हृदय बसवणार रे? शेवटी शरीर म्हणजे तरी काय आहे मेरी? एक पुंजका काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा. आज तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी निर्माण करताय, म्हणजे बाहेर जीव निर्माण करून त्याला शरीरात वाढवताय. आम्ही मात्र बाहेर जीव निर्माण करून तो बाहेर वाढवण्यात यशस्वी झालोय. आईचं दूध सुद्धा कृत्रिमरित्या तयार करण्यात आम्ही यशस्वी झालोय, त्यातल्या सर्व घटकांसह. हो, तुम्ही बाहेर जीव वाढवाल रे. आईचं दूध सुद्धा तयार कराल कृत्रिम घटकांसह. अरे पण आईच्या हृदयातील ममता ती मात्र तुम्ही कधीच निर्माण करू शकणार नाही. मेरी, वेळ घालवू नकोस. मेरी, आम्हाला लगेच निघायचंय. हे सगळं संशोधनासाठी आहे मेरी, उद्यासाठी. उद्यासाठी भविष्य घडवताय तुम्ही, वर्तमानाचा नाश करू. अरे किती बदललात रे तुम्ही. किती फरक पडले तुमच्या आणि आमच्या संस्कृतीत. पाण्याला जीवन म्हणणारी आमची संस्कृती आणि हायड्रॉक्साईड म्हणणारी तुमची. तुमच्या त्या वस्तीला संस्कृती तरी का म्हणायचं? जिथे संस्कार असतात तिथे संस्कृती असते. पण तुमच्या त्या वस्तीला संस्कृती कशाला म्हणायचं? अरे तुमची ती वस्ती म्हणजे एक गड्डा आहे, गड्डा, कळप, भावना शून्य मशीनचा. मेरी, आर्ग्युमेंट्स नकोत. आम्हाला निघायचंय मेरी. सॉरी मी आता पूर्णपणे शुद्धीवर आले. तुम्ही माझे रॉबर्ट आणि पीटर आहे. माझा बर्टी आणि रॉबर्ट केव्हाच गेले. 5 वर्षापूर्वी तुमचं ते विमान बेपत्ता झालं ना, तेव्हाच. तुम्ही कॉम्प्युटर्स, भावना शून्य मशीन. अरे मला आठवतंय माझा बर्टी. आपली मॉम औषधाचा डोस वेळेवर घेतले की नाही याची काळजी करणार. मला आठवतं माझा पीटर आपल्या मुलाच्या पहिल्या फ्लाईटचं टेन्शन घेणार. मेरे तुम्ही कोण नाही माझे. मी तुमचं साध्य होऊ देणार नाही. मी सगळ्या जगाला आवडून सांगेन. अरे तुमचं ब्रेन वॉश केलं, ब्रेन वॉश. मी ओरडत सांगेन सगळ्या जगाला. Anthony, go fast. They were killing me. Anthony. बर्म्युडा ट्रँगल ही कथा आहे एका अमेरिकन मेरीची आणि व्यथा या हिंदुस्थानातील शेकडो मेरींची आणि मीरांची, ज्यांचे रॉबर्ट, पीटर किंवा अशोक प्रदीप शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी परदेशी गेले, कधीच परत न येण्यासाठी.